हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा छळ केला. दोन्ही भावांच्या एकत्र येण्याआधी नारायण राणे यांच्याकडून हल्लाबोल. तर मराठीसाठी ठाकरे एकत्र आल्यामुळे राणेंना पोटशूळ. ठाकरेंच्या शिवसेनेचा पलटवार. शेतकरी विरोधी वक्तव्य करणाऱ्या लोणीकर कोकाटेंचा विरोध करताना नाना पटोले यांच्याकडून राजदंड उचलण्याचा प्रयत्न. दिवसभरासाठी निलंबन, रोजच विषय मांडणार पटोलेंचा निर्धार. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा 5 जुलैला वरळीच्या डोममध्ये एकत्रित मराठी विजय मेळावा. मोदी, शहा आणि फडणवीसांना सुद्धा निमंत्रण देणार. संजय राऊत यांची माहिती. मेळाव्यात फडणवीसांचं अभिनंदन करा, शेलारांचा सल्ला. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा छळ केला. दोन्ही भावांच्या एकत्र येण्याआधी नारायण राणे यांचा हल्लाबोल. तर मराठीसाठी ठाकरे एकत्र आल्यामुळे राणेंना पोटशूळ. ठाकरेंच्या शिवसेनेचा पलटवार. अधिवेशनामध्ये रोहित पवारांची सरकारवरती खास शैलीमध्ये टीका. गजनी सरकार, विसरभोळा कारभार असा फलक झळकवत आंदोलन. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन, सरकार विसरल्याचाही आरोप. रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी थोड्याच वेळात होणार अधिकृत घोषणा. किरण रिजिजू, फडणवीस, बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये वरळीत भाजपचा कार्यक्रम. एकनाथ शिंदेंकडून शिवकोश, शिवसेना विश्वस्त संस्थेची स्थापना. शिवसेनेची मध्यवर्ती कार्यालयं आणि शाखांचं व्यवस्थापन संस्थांकडे सोपवणार. तर चोरांच्या मनात चांदणं, भास्कर जाधव यांचा टोला. धुळ्याचे माजी आमदार आणि राहुल गांधींच्या विश्वासातले कुणाल पाटील यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. 70 वर्षांनी पाटील घराण्याने सोडली काँग्रेसची साथ. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट. मतदारसंघामधल्या कामांच्या संदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये चक्काजाम. कोल्हापूरमध्ये शेतकऱ्यांचा पंचगंगेमध्ये उडी घेण्याचा प्रयत्न. तर सोलापूर, बीड, हिंगोली, परभणी आणि लातूरमध्ये रास्ता रोको. बीडमध्ये कोचिंग क्लासेसमधील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणी वरिष्ठ दर्जाच्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वामध्ये एसआयटी. मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत घोषणा. महाराष्ट्रामधल्या 70 वर्षीय महिला पर्यटकावरती पहलगाममध्ये लैंगिक अत्याचार. अनंतनागच्या न्यायालयाने आरोपीला जामीन नाकारला. ही घटना समाजाच्या विकृत आणि आजारी मानसिकतेचं प्रतिबिंब असल्याची न्यायालयाची टिप्पणी. उत्तराखंडच्या यमुनोत्रीमध्ये अडकले महाराष्ट्रामधले 150 पर्यटक. पर्यटकांना महाराष्ट्रामध्ये सुखरूप आणणार. शिंदेंसह शंभूराज देसाई यांची माहिती. तुकोबांच्या पालखीचं सोलापूरमध्ये उत्साहात स्वागत आणि अकलूजमध्ये रिंगण. तर ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं पुरंदवडेमध्ये गोल रिंगण आणि माळशिरसमध्ये मुक्काम.